नमस्कार, स्वागत आहे तुमचं अभिनव जी के या चॅनलवर. तुम्हाला या चॅनलवर पोलीस भरती, गव्हर्मेंट एक्झाम, MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळत राहतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. जून 1945मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली? याचे उत्तर आहे वेव्हेल योजना. प्रश्न क्रमांक 2. इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जातीय निवाडा 1932मध्ये प्रसिद्ध केला. याचे उत्तर आहे रॅमसे मॅकडॉनल्ड. प्रश्न क्रमांक 3. भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी यामध्ये वापरला. याचे उत्तर आहे ॲटलीच्या घोषणेत वापरला. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संस्थाने खालसा करण्यासाठी विलिनीकरणाच्या तत्त्वाची अंमलबजावणी कोणी केली? याचे उत्तर आहे लॉर्ड डेलहौसी. प्रश्न क्रमांक 5. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? याचे उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 6. जालियनवाला बाग हत्याकांडला कोण जबाबदार होते? याचे उत्तर आहे जनरल डायर. प्रश्न क्रमांक 7. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण होते? याचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 8. आर्य समाजाची घोषवाक्य कोणते? याचे उत्तर आहे वेदांकडे परत चला. प्रश्न क्रमांक 9. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते? याचे उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे. प्रश्न क्रमांक 10. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली? याचे उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न क्रमांक 11. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? याचे उत्तर आहे वी. सावरकर. प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण? याचे उत्तर आहे सावित्रीबाई. प्रश्न क्रमांक 13. महात्मा फुले यांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले. याचे उत्तर आहे दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 14. महर्षी कर्वे यांना भारतरत्न कोणत्या कार्याबद्दल दिले गेले? याचे उत्तर आहे महिला शिक्षण. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? याचे उत्तर आहे 1894 साली छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म टिंबटिंब ह्या गावी झाला. याचे उत्तर आहे महू या गावी जन्म झाला. प्रश्न क्रमांक 17. द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती तरंग भूकंपाशी निगडीत नाही? याचे उत्तर आहे विद्युत चुंबकीय तरंग ही भूकंपाशी निगडीत नाही. प्रश्न क्रमांक 19. पृथ्वीपेक्षा सूर्य आकारमानाने किती पटीने मोठा आहे? याचे उत्तर आहे 13 लाख पट. प्रश्न क्रमांक 20. कर्नाटककडे कोणत्या वृक्षांची मक्तेदारी असून त्याचे परकीय चलन प्राप्त होण्यास मदत होते? याचे उत्तर आहे चंदन. प्रश्न क्रमांक 21. हरित क्रांतीचा मुख्य परिणाम टिंबटिंब पिकावर झाला. याचे उत्तर आहे अन्नधान्य. प्रश्न क्रमांक 22. नर्मदा व तापी या नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? याचे उत्तर आहे सातपुडा. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक मुंबई महारस्ता जातो?
याचे उत्तर आहे कसारा घाट. प्रश्न क्रमांक 24. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते? याचे उत्तर आहे कोलकाता. कोलकाता हे भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 25. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला टिंबटिंब म्हणतात. याचे उत्तर आहे निर्मल रांग. घटना समितीतील मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब. प्रश्न क्रमांक 27. ग्रामपंचायतीच्या मुख्य उत्पादनाचे साधन कोणते आहे? याचे उत्तर आहे राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान हेच ग्रामपंचायतीचे मुख्य उत्पादनाचे साधन आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रात कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे कोणत्या वर्षी सुपूर्द करण्यात आला? याचे उत्तर आहे 1966 साली. प्रश्न क्रमांक 29. महानगरपालिकेच्या मुख्य कार्याधिकाऱ्यास टिंबटिंब म्हणतात. याचे उत्तर आहे महापालिका आयुक्त. प्रश्न क्रमांक 30. भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता? याचे उत्तर आहे औंध. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. याचे उत्तर आहे 1961 साली मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 31 झालेला आहे आपला. प्रश्न क्रमांक 32. सरकार खालीलपैकी कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी योजना राबवित आहे? याचे उत्तर आहे पोलिओ. प्रश्न क्रमांक 33. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? याचे उत्तर आहे स्कर्वी. प्रश्न क्रमांक 34. आहारात टिंबटिंब जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. याचे उत्तर आहे जीवनसत्व अ. प्रश्न क्रमांक 35. संपृक्त मेद घटकांच्या अतिसेवनाचे परिणती म्हणजे टिंबटिंब होईल. याचे उत्तर आहे लठ्ठपणा. प्रश्न क्रमांक 36. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर टिंबटिंब पदार्थात होते. याचे उत्तर आहे ग्लुकोज. प्रश्न क्रमांक 37. 1 मिलीमीटर बरोबर टिंबटिंब मायक्रोमीटर. याचे उत्तर आहे 1000 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 38. यासाय पद्धतीत जूल टिंबटिंब याचे एकक आहे. याचे उत्तर आहे ऊर्जा. प्रश्न क्रमांक 39. जागतिक उष्मा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग यासंबंधी असणारा वायू टिंबटिंब होय. याचे उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 40. धवल क्रांती टिंबटिंबशी संबंधित आहे. याचे उत्तर आहे दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 41. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत टिंबटिंबतर्फे सादर केला जातो. अर्थमंत्रीतर्फे सादर केला जातो. प्रश्न क्रमांक 42. भारतातील नियोजनाचे स्वरूप टिंबटिंब प्रकारचा आहे. याचे उत्तर आहे लोकशाही प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 43. हरित क्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम टिंबटिंब राज्यात दिसून आला. याचे उत्तर आहे पंजाब राज्यात दिसून आला. प्रश्न क्रमांक 44. इसवी सन 1901 पासून टिंबटिंबतर्फे जागतिक पातळीवर असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार दिला जातो. याचे उत्तर आहे स्वीडनतर्फे. प्रश्न क्रमांक 45. पुलित्झर पुरस्कार कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे पत्रकारितेशी संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक 46. कोणत्या राज्य सरकारने कोरोना वॉच मोबाईल ॲप विकसित केले आहे? याचे उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या IITने क्वारंटाईन मोबाईल ॲप विकसित केले आहे? याचे उत्तर आहे IIT बॉम्बे. प्रश्न क्रमांक 48. भारतात विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी कोविड-19 टेस्ट किटचे नाव काय? याचे उत्तर आहे पॅथोडिटेक्ट. प्रश्न क्रमांक 49. कोणत्या राज्यामध्ये मोदी किचनची सुरुवात करण्यात आली? याचे उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 50. कोविड-19ला कोणी महामारी घोषित केले? याचे उत्तर आहे WHOने महामारी घोषित केली. धन्यवाद. अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.